नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आमच्या चॅनलमध्ये। आवाज महामुंबईचा, शोध बातमीचा, कौल मनाचा। चला तर मग आमचे चॅनल लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राइब करा। धन्यवाद। 2 तासांमध्ये भूकंपाचे 4 धक्के, हिंगोली जिल्हा पुन्हा हादरला। महाराष्ट्रात एकीकडे पावसानं थैमान घातलेलं असताना आणि दरडींवर दरडी कोसळत असतानाच आता आणखीन एका संकटामुळे नागरिकांच्या मनात भीती निर्माण झाली आहे। कारण ठरतंय ते म्हणजे हिंगोली जिल्ह्यात हादरलेली धरणी। 2 तासांमध्ये इथे 4 वेळा भूकंपाचे हादरे जाणवल्यामुळे बुधवारी रात्री उशिरा प्रचंड खळबळ माजली। गुरुवारी पहाटे 3:23 हा हादरा जाणवला, ज्या भूकंपाची तीव्रता 4.1 होती। या भूकंपाचे केंद्रबिंदू हिंगोली जिल्ह्यातील काकडधाबा या गावाच्या शिवारात भूगर्भात 10 किलोमीटर खोल होते अशी माहिती आहे। अनेक वेळा भूकंपाचे धक्के जाणवले। हिंगोली जिल्ह्यात यापूर्वी अनेक वेळा भूकंपाचे धक्के जाणवले होते, परंतु 2 तासांमध्ये 4 वेळेस भूकंपाचे धक्के जाणवण्याची ही पहिलीच वेळ। दरवेळेस भूकंपाच्या धक्क्यांमध्ये वाढ होत आहे, यामुळे हिंगोली जिल्ह्यातील नागरिक भयभीत झाले आहेत। या भूकंपामुळे अनेक ठिकाणी घरांचं नुकसान झाल्याची माहिती समोर येत आहे। भूकंपामुळे कोथळच गावमध्ये एका घराच्या बांधकामाचा काही भाग कोसळला असून पांगरा शिंदे गावच्या शिवारात सुद्धा मातीच्या घरांचं काही प्रमाणात नुकसान झाल्याची माहिती आहे। अनेक घरांना तडे गेले आहेत, तर काही ठिकाणी भिंतींचा काही भाग कोसळला आहे। सतत भूकंपाचे धक्के जाणवत असल्यामुळे नागरिक भयभीत झाले असून नागरिकांनी घाबरू नये असे आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात आलं आहे। हिंगोली जिल्ह्यासह नांदेड, यवतमाळ, परभणी जिल्ह्याला सुद्धा या भूकंपाचे धक्के जाणवले असून अनेक ठिकाणी हा भूकंप सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झालाय। कोणत्या वेळी जाणवले भूकंपाचे धक्के? भूकंपाचा पहिला धक्का रात्री उशिरा 1:37 जाणवला। सिरली, पागरा शिंदे गाव परिसरात हा धक्का जाणवलाय। भूकंपाचा दुसरा धक्का पहाटे 2:15 जाणवला। काकडधाबा गावाच्या परिसरामध्ये हा धक्का जाणवला। 2:17 पहाटेच्या सुमारास भूकंपाचा तिसरा धक्का जाणवला। काकडधाबा इथेच हा धक्का जाणवला। पहाटे 3:23 इथेच पुन्हा एकदा 4.1 रिश्टर स्केल इतक्या तीव्रतेचा भूकंपाचा धक्का जाणवला। आवाज महामुंबईचा चॅनलसाठी दिलीप निकम, हिंगोली।